पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अमनोरा पार्क आणि 17.5 नळी परिसरात कचऱ्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी पसरली असून परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। अनेक वेळा तक्रारी करूनही पुणे महानगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। लवकरात लवकर हा कचरा उचलला नाही तर आम्ही प्रायव्हेट डंपरच्या माध्यमातून हा कचरा थेट महानगरपालिकेत आणून टाकू, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला। प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। अमनोरा पार्क आणि 17.5 नळी परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याचे प्रमाण वाढत असून डास, दुर्गंधी आणि साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। परिसरातील नागरिकांनी तातडीने कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील अमोल नाना तुपे यांनी दिला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे। वरती बोर्ड दाखवलेला आहे, कचरा टाकू नये, कचरा टाकण्याचा आढळला तर दंडात्मक कारवाई केली जाईल। पण हा कचऱ्याचा एवढा मोठा ढीग इथे आहे। जर महानगरपालिकेने जर ही कचरा उचलला नाही येत्या काही काळामध्ये तर आम्ही महानगरपालिकेमध्ये हेच गाडी भरून स्वतःच्या खर्चाने गाडी आणून त्या गाडीत हा कचरा भरून महानगरपालिकेमध्ये ऑफिसच्या तिथे आणून टाकणार आहे। याची कृपया महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी तसेच जे काही घनकचऱ्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी याची दखल घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे। आता आम्हाला अमनोरा लगत ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांच्या जे काही सभासद आहेत त्या लोकांनी आम्हाला इथे बोलून सांगितलं की एवढं मोठं कचऱ्याचं साम्राज्य आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी याची दखल घेताना दिसून येत नाही। तरीसुद्धा आपण यावं आणि ह्या कचऱ्याची काय असेल ती विल्हेवाट लावावी। एक बाजूला शासन सांगतं स्वच्छता अभियान राबवतं आणि दुसऱ्या ठिकाणी एवढं मोठं कचऱ्याचं साम्राज्य इथं दिसून येतं। आता महानगरपालिकेला आम्ही याद्वारे सांगत आहे लवकरात लवकर हा कचरा काढून घ्यावा। तसंच आपण या बाजूला बघितलं तर ही सुद्धा डीपी खुल्ली आहे, त्याच्यामध्ये बघा वायरी वगैरे सगळं विद्युत तारा चालू आहेत। असं असताना ह्याला कोण जर चिकटलं आणि ते जीवितहानी झाली तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार आहे। तरी MSEBच्या बी अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो की हे लवकरात लवकर हे झाकण लावून बंद करावं, अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा पत्रव्यवहार करून तक्रार करणार आहे।